पुढची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। 10,988 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गोदावरी नदीची पूर परिस्थिती कायम आहे। पावसाचा जोर कमी झाल्यानं दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे, तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। नाशिकमधून बातमी आपण पाहतोय। गोदावरी नदीमधून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आता पाणी आलंय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अधिकचे तपशील घेऊया प्रतिनिधी जयेश साबळे यांच्याकडून। जयेश, नाशिकमध्ये सध्या पावसाने उघडीप जरी घेतली असली तरी मात्र नाशिकच्या गंगापूर धरणातून 10,988 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कायम ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीची पूर परिस्थिती ही कायम आहे। पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी मात्र गोदावरीची जी कालची पूर परिस्थिती होती ती काहीशी आता कमी प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळते। दुतोंड्या मारुती काल पूर्णपणे बुडाला होता, जो पुराचा मापदंड समजला जातो। मात्र आता सध्याच्या परिस्थितीला या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलं आहे। त्यामुळे काल जे सराफ बाजार, भांडी बाजारात जे पाणी पुराचं घुसलं होतं ते पाणी काहीसं ओसरलं आहे। रात्री उशिरा गिरीश महाजन यांनी देखील या पूर परिस्थितीची पाहणी केली आहे। त्याचबरोबर आज मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पूर परिस्थिती तसेच शेतीचं नुकसान याचा आढावा घेतला जाणार आहे। बरं जयेश, या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या